श्री स्वामी समर्थ। 7 सप्टेंबर रोजी आपण गणेश चतुर्थी साजरी करणार आहोत। म्हणजेच गणपती बाप्पांचं प्रत्येक घराघरामध्ये आगमन होणार आहे। पहिल्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना एक नारळ आणि लाल कापड अर्पण करायचं आहे। त्यानंतर दररोज तुम्हाला गणपती बाप्पांना दिवा लावायचा आहे। दररोज एक लाल फूल तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। त्याचप्रमाणे लाल चंदनही तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। लालच का, तर गणपती बाप्पांचा आवडता कलर लाल आहे आणि जे मूलाधार चक्र आहे त्याचाही कलर लाल आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायच्या आहेत। दुर्वा ह्या नेहमी विषम संख्येमध्ये अर्पण करायच्या आहेत। 3, 5, 7, 11, 21। 21 हा नंबर गणपती बाप्पांचा आवडता नंबर असल्यामुळे तुम्हाला 21 संख्येत दुर्वा अर्पण करायच्या आहेत। आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करत असाल तेव्हा तुम्हाला ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। गम हा बीज मंत्र आहे गणपती बाप्पांचा। त्याचप्रमाणे तुम्ही दररोज एक माळ ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला काहीच करणं शक्य झालं नाही तर तुम्ही गणपती बाप्पांना दिवा लावा आणि गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला एक गणपती गायत्री मंत्र जो आहे तो 11 वेळा म्हणायचा आहे। ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात हा गणपती बाप्पांचा जो गायत्री मंत्र आहे हा तुम्ही एक दिवा प्रज्वलित करून 11 वेळा म्हणा। ही सेवा केली तरीही चालेल। गणपती बाप्पा तुमच्या कार्यातील, तुमच्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत ती लवकरच दूर करतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील। आणि गणपती बाप्पांना तुळशी पत्र चुकूनही अर्पण करू नका। श्री स्वामी समर्थ। ब्लेस यू ऑल।